Wow.
जनार्दन एकनाथ महाराज रामकृष्ण नमावे नित्य सद्गुरुचे नमावे ते नित्य सद्गुरुचे पाय आणतो पाप करू नये गुरुचरणाविन मानू नये काही गुरुचरणाविन मानू नये काही वेदशास्त्र पाही हिची सांगे एका जनार्दनी गुरुचरण सेवा एका जनार्दनी गुरुचरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावे गुरुचरणाविन मानू नये काही शास्त्र पाही हिची सांगे महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय धातून् मुनींद्रिय
समागत्य तिष्ठन्तन्नमानन्द कन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः। आता हृदय आपुले चौफाळोनिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरुची तेची नमस्कार आता पांडुरंगा करो व्रत दुसरी त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आज प्राप्त स्थळी प्रसंग रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला आव्हान संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा सर्वाच्या परिचयातील गुरुपर प्रकरणातील हा अभंग आहे। मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला अज्ञानातून सज्ञानाचा मार्ग दाखवणारे कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत बरं का। प्रत्येक जीवाला जन्मल्यानंतर मरेपर्यंत गुरु असतात, पण सद्गुरूची भेट होणं हे सहजासहजी घडत नाही। अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा सद्गुरूची भेट होत असते। या अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, या मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने जर आपला देह अभिमान घालायचा असेल, आपला हा मनुष्य देह जे आहे त्या भगवान परमात्म्याचं जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान या देहामध्ये घातलेलं आहे, पण ज्या विषयाच्या अनुषंगानं ते लोप पावलेलं आहे। विचार करा, प्रत्येकाच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं ते सुप्त गुण पाहायला मिळतात, पर त्याला पारदर्शी जर करायचं असेल तर आपल्याला त्याला सद्गुरूचा आधार घ्यावा लागतो। सर्व लोक जे आपण पाहतो ते पाहणारे पाहतेपणाचे आहे, एकमेकाकडे पाहतो आपण, ते आपल्या अंगामध्ये जो विषयाचा अनुवाद आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण जीवन जगत असतो,
तर आपल्याला पाहत असताना सगळ्याकडे आपल्याला दोष दिसतो, एकमेकाचा दोष. पण भगवंतानं आपल्याला निर्माण केलं कशासाठी, तर आपल्याला गुणवंत म्हणून निर्माण केलं. आपण पहिले मुळात गुणवंत आहोत, पण गुणवंत भगवान परमात्म्याने केला, पण आपल्याला लोकांचे दोष दिसू लागले. तुकोबाऱ्या सांगतात, गुणवंत केलो दोष जाणाया लागे, पण माझे मज पोटी बळकट दूषण. आपल्या चित्तामध्ये दूषितपणा असल्यामुळे आपल्याला लोकांचे दोष दिसतात. आपलं अंतःकरण जे आहे ते पवित्र नाही, आपलं अंतःकरण शुद्ध नाही. आपण पाहत असताना लोकांकडे पाहतो ते दोषयुक्त भावनेने पाहतो. याच्या मागचं पाठीमागचं कारण काय, तर आपल्या अंतःकरणामध्ये जे ते दोषानं ओतपोत भरलेला आहे. जर तुम्हाला दोष जर घालवायचे असतील, या दोषातून मुक्त व्हायचं असेल, तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की आपण नमावे, म्हणजे नित्य नमावत नमन करत असताना सहज, म्हणजे एक दिवसासाठी सांगत नाहीत, तर तिथे नित्य हा शब्द वापरलेला आहे. आपण भगवान परमात्म्याचं जसं नमन करतो तसं सद्गुरूला आपण नमन केलं पाहिजे. नमन करत असताना ते नित्य रूपामध्ये नमन करायचं आहे. मग त्या सद्गुरुनाथाची सेवा जर आपण या मनुष्य देहाच्या साधनानं आपण जर केलो, अनेक आपल्याला कोणते उपाय करायची गरज नाही. आपणाला या प्रपंचामध्ये अनेक आपण प्रयत्न करतो, प्रयास करतो, पण त्याच्या पाठीमाग अज्ञान लोपलेलं आहे. त्या अज्ञानाच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे आपण उपाय करतो, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज मानतात अनेक कोणते उपाय करायची गरज नाही. मग काय करावं, तर त्या गुरुचं चरण जे आहे त्या गुरुच्या चरणाला नमन करावं का. आणि त्या गुरुच्या चरणाविन इतर गोष्टी कोणत्या मानू नाही. याचं कारण आहे बरं का. याचं कारण शास्त्र सांगते बरं का. वेदशास्त्र पाही ह्याची सांगे. वेदशास्त्र सुद्धा वर्णन करतात की सद्गुरूची महती काय, सद्गुरू म्हणजे कोण आहेत, सद्गुरू म्हणजे नेमकं काय आहेत. त्यांचं जे दाखवणारं भवितव्य आहे, प्रपंचात वागणाऱ्या जीवाचं भवितव्य घडवणारे कोण आहेत, तर ते संत आहेत. त्या प्रपंचातून मुक्त करणारे कोण आहेत, तर ते सद्गुरू आहेत. मग त्या सद्गुरूची जर सेवा आपण केली, त्या सद्गुरूची आपण सेवा केली, तर सेवा करता असताना तिथं नित्य हा शब्द वापरलेला बरं का. नित्य सेवा सद्गुरूची आपल्या हाताने जर करण्यात आली, तर त्या सेवेचं फळ काय, तर त्या भगवान परमात्म्याला ते प्रिय होत असते. आणि भगवान परमात्मा तुमच्या आपल्या हृदयामध्ये जे ते प्रगट होतो. आणि आपल्याला भगवान परमात्मा प्रगट झाल्यामुळे जे आहे सर्व जग जे आहे ते भगवत स्वरूप दिसायला सुरुवात होतं. म्हणजे आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. असा अभंगाचा सरळ विठ्ठल La
प्रसंग जर पाहिला खूप मनाला आनंद वाटला बरं. आम्हाला ज्या वेळेस महाराजांनी आमंत्रित केले, डोंगरच गाव म्हणजे आमच्या आयुष्यात पहिली बार बघण्यात आलं. ऐकण्यात नाव आहे दत्तगड डोंगरच आणि सर्वांची जन आपलं बालगोपाळ जे आहेत आमच्या सोबत पंढरीला वारलेले असतात, त्यांनी सर्व काही माहिती सांगतात आम्हाला. पण आम्हाला पाहत असताना आमच्या मनातला भाव असा होता की डोंगरच गडावर म्हणल्यानंतर आपण आपले जे सगळे सहगडी आहेत यांच्या सोबत या दत्तगडावर जे आहे येण्याचा पहिला प्रसंग. आणि इथं पाहत असताना आज दत्त मंदिर पाहिलं, दत्त मंदिराचा परिसर पाहिला. इथं आल्यानंतर पाहायला गेलं तर वेगळंच दृश्य दिसायला सुरुवात केलं. एक अशा महान विभूती असतात, ते जन्माला येताना मनुष्य रूपाने जन्माला येतात, पण त्यांच्या हातून जे परमार्थिक कार्य घडतं हे एक दिवसाचं नसतं बरं का. अनेक जन्माचं असतं, अनेक जन्माचं. त्या अनेक जन्माचं सुकृत पदरात असल्यानंतर त्या लोकाला जे आहे या परमार्थाचा पाया सापडतो. आणि तो परमार्थाचा पाया सापडत असताना त्या परमार्थामध्ये काय आहे त्या रसाचं ते आपला सेवन करतात. आणि त्या रसाची जी मधुरता आहे, रसाची जी गोडी आहे ते स्वतः घेतात आणि ते इतरांना देतात. बघा, सेवितो हा रस वाटितो आणि घ्या रे होऊ नका रामहरी. सांगण्याचं तात्पर्य आज तानाजी महाराजांनी जे वैभव निर्माण केलेलं आहे हे आम्ही अशा दृष्टीनं असेल असं आम्हाला वाटलं नाही. महाराज आम्ही येत असताना आमच्या अंतःकरणातला भाव असा होता की अशा पद्धतीचं असेल आम्हाला वाटलं नाही. तर पाहिल्यानंतर इतका खूप मोठा आनंद झाला. हे वैभव निर्माण करण्याच्या पाठीमाग जे आहेत आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची त्यांच्या माता पित्याला धन्यता प्राप्त होते. विचार करा, हे असे जे मुलं जन्माला येतात, अशी संतती जन्माला येते, यासाठी त्या आईची कुशी किती पवित्र असेल विचार करा. त्या आईच्या पोटाला जन्माला येतात आणि येत आल्यानंतर त्याने भगवत कार्याची निर्मिती करतात. हे एक जन्माचं पुण्य, अनेक जन्माचं पुण्य फळले बहुत दिवसा
सहभागी उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुता जन्मीची साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. याचं कारण सांगतो. आज त्याने अन्यानी भावानं सेवा सद्गुरुनाथाची करतात बरं का. सद्गुरूची सेवेचं फळ आहे. भगवान परमात्म्याच्या बद्दल आवड निर्माण होणे ते तर संताची कृपा आणि सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय होत नाही. मग संताची आणि सद्गुरूची सेवा करायची असेल तर ते सहज होते का? संत कुणाला म्हणावं? दिसायला तर ते माणसासारखेच आहे. मनुष्य रूपानं संत अवतरित होतात, पण त्यांची आपली ओळख जर व्हायची असेल तर हा देह झिजवावा लागतो. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमाने येईल कळ. विचार करा, सहज होते का? ते होत नाही. कारण त्या गोष्टीचा ध्यास लागतो. त्या नाही अशी अनुसया ते पतीच्या सेवामध्ये इतकं निपुण आहे. आणि आलेले अतिथाचा जे पाहुणचार करत असते त्याला इच्छा भोजन तिने प्राप्त करून देते. असे ते अनुसयाचं जे आहे ते महत्व सांगत असताना दोघांच्या मध्ये जे आहे आता याच्यात मी सांगत बसल्यापेक्षा तुला याचा महिमा नारद सांगल म्हटले. नारद सांगल. ऐका दत्तात्रेय ऐका पार्वतीशी बोले त्रिलोचन. भगवान शिवशंकर तुला म्हणतात आता मी सांगणार तर नारद तुला याचा महिमा सांगेल म्हणले. मग नारद आले तिथं नारायण नारायण लगेच म्हणत. त्याने सांगितलं नारदानं. म्हणले बाई त्याचं काय दिल्ली खूप मोठी आहे म्हणले. त्याचं आता काय पाहायला गेलं त्याचं वैभव जर पाहायला गेलं तर तुम्ही त्यांच्या तुलनेमध्ये काहीच बसत नाही. नारदानं असं सांगितल्यानंतर म्हणले काय नेमकं तिच्यापाशी काही नाही म्हणले. तुम्हा तिघीची पुतळी केली आहे म्हणले. डाव्या पायाच्या करंगळ्या तिनं बांधले. तुम्हा तिघीची पुतळी करूनी बांधली अशी वामचरणी डाव्या पायाच्या करंगळ्या तिनं बांधले. हीच महिमा तिथं कुठं आपलं सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाच्या घरी झाला, तेच विष्णूच्या घरी झाला. ते आता खूप मोठी अशी कथा आहे. सांगण्याचं तात्पर्य नित्य सेवेचं फळ आहे. आज नित्य सेवा त्या सत्य अनुसयाने केल्यामुळं भगवान परमात्मा त्या आश्रमामध्ये येण्यासाठी तयार झाले. आणि त्याच्या पत्नीने सांगितले की आज मला त्या सत्य अनुसयाचं गर्वहरण केल्याशिवाय भाग नाही. मग तिचं गर्वहरण करायचं, तिचं पातिवर्तन नष्ट करायचं असेल तर काय करावं लागतं? तुम्ही देवा त्यांना नग्न अवस्थेमध्ये भोजन मागा. ठीक आहे म्हणले. देवलोक सगळे आले. याच्या पाठीमागचा खूप मोठा ताई इतिहास आहे, सांगतो तुम्हाला. ती नित्य नियमानं पतीची सेवा करत होती. नित्य नियमानं तिनं अतिथीला भोजन घालत होती म्हणजे घालत होती. नित्य नियम इतका महत्वाचा आहे. तर त्याच्या आयुष्याचे जे आहे ते जीवनकला जे आहे ते जीवनकला बदलणारी कोणती आहे तर त्याचा नित्य नियम सांगितलेला आहे. त्या नित्य नियमाच्या पाठीमागे इतका मोठा इतिहास आहे की देवाला तिच्या पोटाने यावं लागलं. कारण याचं कारण काय? त्या भगवंताच्या नामचिंतनानं पतीच्या सेवेनं त्याच्यापासला विषय जे ते नष्ट होऊन गेला. आणि त्यांना भगवान परमात्मा जे प्राप्ती त्या जीवाला झाली. आणि भगवान परमात्मा त्याच्या आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं एक संन्यासाचे वेश घेऊन तिघही आले. आल्यानंतर भिक्षा मागितली. त्यांना भिक्षा मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं नेमकं काय तुम्हाला हवं आहे? तर त्यांनी म्हणलं मला भोजन हवं आहे. म्हणजे तुम्ही स्नान करून या जाऊन. त्याने स्नान करून ये जोपना तुम्हाला स्वयंपाक करून देते म्हटले. त्याने स्वयंपाक करत असताना त्यांनी सांगितले आम्ही सीधा तुमचा कोणताच खाणार नाही.
तिघाने तिघच्या झोळ्यामधले एक एक जे आहे ते गोल आपले बारीक गोल असे जे आहे ते आपले दगड आणलेले होते. त्याला कसल्या प्रकारचं वाटलं नाही पाहिजे, दळलं नाही पाहिजे, किंवा आगडीवर शिजवलं नाही पाहिजे. बघा मग आता नेमकं करायचं कसं? मला हे आम्ही आणलेलं सामुग्री आम्ही आणलेला शिदा याचाच आम्हाला स्वयंपाक करून वाढ. मग त्याला आगडीवर शिजवायचं नाही, उन्हामध्ये शिजवायचं नाही, कसल्या प्रकारचं दळायचं नाही आणि कसल्या प्रकारचं त्याला ते लक्षात आलं. म्हणजे नेमकं कोण असतील आता मला लक्षात आलं नाही. मग त्याने अत्रि ऋषी तपश्चर्याला बसलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. त्याने गेला आणि आपल्या पतीचं दर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांनी झालेला इतिहास सांगितला. असं आहे का म्हटले, बरं ठीक आहे. मग त्याने जे काही सांगितलं होतं स्वयंपाक करायचा कोणत्या पद्धतीनं, जेवण कोण्या पद्धतीनं वाढायचं, हे सगळा इतिहास आपल्या मालकाच्या समोर तिनं मांडला. मांडल्यानंतर म्हणले ते काही नाही, म्हणले ते कोण नव्हत, म्हणले साधे नव्हत, येणारे कोणी आपले तपस्वी नाहीत, कोणते ऋषी नाहीत, कोणते मुनी नाहीत, हे कोण आहेत, अखंड आपल्या जगताचे विधाते आहेत म्हणले. हे विधाते आहेत, दुसरे कोणी नाहीत म्हणले. प्रजेश, सुरेश आणि महेश ही दुसरे कुठे आहेत म्हणले, एकच आहेत म्हणले. तिन्ही देव आहेत आणि तिघही आलेले आहेत. मग तुम्ही काय करा म्हणले, माझ्या कमंडलूतलं पाणी घेऊन जा आणि कमंडलू घेऊन जाऊन त्या कमंडलूतलं पाणी त्यांच्यावर शिंपा आणि शिंपल्यानंतर त्यांचा जे झाला आपला अवस्था बदलून जाईल आणि अवस्था बदलल्यानंतर तुम्ही त्यांना पोटभर भोजन द्या म्हणून सांगितले. ते आले देव लोक, आल्यानंतर पानावर बसले. पानावर बसल्यानंतर ते पानं वाढण्यात आली. पानं वाढल्यानंतर त्यांनी सांगितल्यासारखं पतीनं सांगितलेलं जे आहे ते आपलं पतीच्या आज्ञा न उल्लंघन करता पत्नीनं सांगितलेलं कार्य तिने पूर्ण केलं. केल्यानंतर त्यांना बाल स्वरूप प्राप्त झालं. बाल स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ते म्हणले तर आता लेकरांसाठी पाहिल्यानंतर त्यांना काय त्या सांगितलेल्या अवस्थेमध्ये त्यांना जे आहे ते दूध प्राशन केलं, त्यांना पाना फुटला, दूध पाजायला सुरुवात केली आणि आपलं पाळण्यामध्ये घालून जे आहे ते त्यांच्या गुणाचा अनुवाद करीत तिने झोके द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांना लागली गाढ झोप. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, देवाचा पत्ताच नाही. नेमकं काय करावं? लक्ष्मी मातेला, पार्वती मातेला, सरस्वती मातेला सगळ्याला जे आहे ते कोडं पडलं. त्याने जे आहे ते आपलं आता काय करावं म्हणून त्यांनी जे आहे या अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर ते पाळण्यामध्ये होते. पाळण्यात त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पार्वती माता गेली जवळ. म्हणजे तुमचा ओळखून घ्या, अनुसया म्हणते, तुमचा ओळखून घ्या, नाहीतर दुसरा उचलताल तर तुमचं जे पातीवर ते नष्ट होऊन जाईल. तिला त्यांचा नवरा ओळखता आला नाही. विचार करा, त्यांचे पती देवाच्या पत्नी असून हे अधिकार प्राप्त कशामुळे झाला? तर नित्य पतीची सेवा, नित्य. ह्याच्या पाठीमाग दुसरं कोणतंच कारण नाही. आपल्या ह्या परमार्थ करण्यापेक्षा परमार्थामध्ये नित्यता जर झाली, नित्यता आल्यानंतर तिथं देव तिचा दास होतो, देव त्यांचा भक्त होत असतो, देव त्यांची सेवा करत असतो. कारण तो देहच पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व भगवान परमात्म्याचं नामचिंतन जो सर्व काळ नित्य नियमाने घेतो, नित्य जो जीव घेतो, तो देहच पवित्र त्या जीवाचा होत असतो. मग तो देह पवित्र झाला, भगवान परमात्मा त्यांच्या पोटाला आले. विचार करा, त्यांना
देवाच्या पत्न्याला त्यांचा देव ओळखू आली, तिला ते उचलून द्यावा लागला. आता तुम्ही तर भगवान परमात्मा तुम्ही चाललात, तर मग आता माझं कसं म्हणल्यानंतर तिथं दत्तात्रेयाची मूर्ती आणि हाती झाली शीघ्रगती, तिच्या हातावर शीघ्रगती तयार झाली ती दत्तात्रेयाची मूर्ती. म्हणजे दत्ताच्या अवतारामध्ये तिघाने त्या अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. विचार करा, त्याच्या पाठीमागचं कारण काय? फक्त नित्यता. आपण सद्गुरूची सेवा करायची आहे, नित्य नियमानं जर आपण सेवा सद्गुरुनाथाची केली तर तिथं भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असते. त्याचं कारण आपल्यातला विषय नष्ट झाला पाहिजे. विषय नष्ट होण्यासाठी सद्गुरूचीच सेवा करावी लागते. त्या सद्गुरुनाथाने दिलेला जो मंत्र आपण जपला तर गुरु नामाचा प्रताप आणि ब्रह्म होय आपोआप. ब्रह्माची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर नित्य सद्गुरुनाथाची सेवा केली पाहिजे. आज शांतीभूमी एकनाथ महाराज हे अभंग रचना करण्याच्या पाठीमागचा इतिहास काय? आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज लहानपणी असताना त्यांनी मूळ नक्षत्रावर जन्माला आले. लहानपणी त्यांचे आई वडील वारले. लहानपणी आई वडील वारले, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्यासाठी जो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा छंद त्यांच्या जीवाला लागला. आणि त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये ते दंग राहायचं. लहान मूल असताना बालक अवस्था त्यांची. मग त्याने म्हणले भगवंताची प्राप्ती मला व्हायचं असेल तर छंद का? त्याने एका झाडाच्या बुडाला महान तपस्वी मनुष्य बसला. मग तो कोण नसेल तर तो भगवान परमात्माच होता. त्यांना तो मार्ग त्याने विचारला. म्हणले मी भगवान परमात्म्याची मला प्राप्ती करायची आहे, परमानंदाची मला प्राप्ती करायची आहे, या दुःखातून संसाराच्या दुःखातून मला मोकळं व्हायचे आहे. मग काय करावं लागेल नेमकं? तर त्यांनी सांगितलं की बुवा दौलताबाद नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर तुम्ही जावा. मग तो लहान मुल आहे, मजल झालं मजल त्या दौलताबादच्या किल्ल्यावर गेला. किल्ल्यावर गेल्यानंतर तिथले चोपदार लोक, भालदार जे लोक असतात त्याने त्याला जाऊ दे आतमध्ये. अरे बाळवेशातला आहे, कोणतरी आपला यासावं लागते. म्हणले ना काहीतरी आपल्याला काहीतरी सांगाय असेल, कुठला तरी आपलं बाळ अवस्थेमध्ये जाईल आणि आपल्या इथला काहीतरी माहिती बाहेर सांगण्यासाठी आलेला असेल, तरी जाऊ देत नव्हते. त्यावेळेस त्याने आक्रोश करायला, रडायला सुरुवात केला. रडत असताना त्याने धक्का दिल्यावर ते बाळ जे आहे ते भुईला पालतं पडलं. त्यावेळेस मधून जे आहे ते दौलताबाद किल्ल्याचे जे सेनापती होते ते सेनापती जनार्दन स्वामी होते. ते त्या वाटेने जात असताना त्यांना ते पाहिला. त्याच्या जोड्याचा आवाज येत होता, कर 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 जोड्याचा आवाज येत असताना त्या बालकानं पाहिलं येणारा कोण असेल तर कोणतरी महान व्यक्ती आहे. पाहिल्यानंतर त्याने त्याला त्या बालकाला अलगत उचललं. तुला कोण पाहिजे वा? तर मला जनार्दन स्वामीची भेट घ्यायची. मग त्याने त्या बालकाला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याने सगळा आपला इतिहास सांगितला आणि त्याच जनार्दन स्वामीची नित्य सेवा त्याने करायला सुरुवात केली. त्यांना पजीमध्ये गंध उगाळून देणे, फुले आणून देणे ही करणे त्या सद्गुरुनाथाच्या सेवेत लागले. सेवा करत असताना त्याने वयात आल्यानंतर सद्गुरूचे आपल्या त्यांनी सांगले आता माझ्याही तिजोरीची चावी तूच सांभाळ. तिजोरीच्या सेवा सांभाळत असताना त्याच्यात एक पायी विचार करा, सद्गुरूची नित्य सेवा करण्याचं फळ काय? तर त्याचा एक पै म्हणजे आताची एक MP, त्याची किंमत 1 MP. आज तेवढ्याच MPचा त्याला घोळ आला त्याच्या व्यवहारामध्ये. 1 MPचा घोळ आला. मग आता नेमकं काय करावं? रात्र गेली त्याला हुडकण्यामध्ये. कसल्याच खात्या पुस्तकामध्ये कुठल्या लिखापडीमध्ये 1 रुपया त्याला सापडणार. नेमकं काय करावं? महाराजांना खूप मोठा असा प्रसंग तो कोडं आपलं दृष्टीपुढे त्याच्या कोडं पडलेलं आहे. मग त्याने पाहत असताना त्याला पहाटेचा सुमार आणि पहाटेच्या सुमारामध्ये त्याला त्या 1 रुपयाच्या दमडीची चूक सापडली. पाहिल्यानंतर त्याने आनंदाने उसळी मारली आणि मोठ्याने त्या रोळी मारली. म्हणजे सापडला. जनार्दन स्वामीला म्हणजे नेमकं काय सापडलं म्हणून त्याने जाजावून त्यानं पाहिलं. आल्यानंतर काय झालं रे एकनाथा, काय झालं? तर त्याने म्हणले मला 1 रुपयाचा घोळ हडपला होता, सापडत नव्हता, आता सापडला.
अरे म्हणलं एक दंबडीसाठी तुला एवढा आनंद वाटला आणि त्या परमानंदाची जर तुला प्राप्ती करून दिल्यानंतर काय वाटेल? विचार करा. त्या दिवशी स्वामींनी ठरवलं तू माझ्यासोबत चल. एका सरोवराच्या ठिकाणी गेले आणि तिथे जनार्दन स्वामी ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ बसल्यानंतर तिथून एक क्रश असा म्हातारा, अंगावर कसल्या प्रकारचं मांस नाही, हाडाला कातडी चिटकलेली, हातामध्ये काठी आहे, काचेमध्ये झुळे आहे आणि सोबत पाहायला गेलं तर कुत्री आहे 4-5. आल्यानंतर त्याने पाहिलं आणि जनार्दन स्वामीच्या अंतःकरणामध्ये भगवा आपला सद्गुरूची वदचा भाव होता. तो सद्गुरूच्या नामाचा जप करत असताना त्याने सद्गुरू येत असताना त्यांना अंतर्भावाने दिसले. पाहिले तर समोर सद्गुरू. त्याने उठले तीच त्यांना आलिंगन दिले. आलिंगन दिल्या एकनाथ महाराजाला त्या गोष्टीची किळस आली. कसला मनुष्य आहे, किती म्हातारा आहे, किती क्रश आहे आणि एकनाथ महाराजांना कसं काय आलिंगन देत आहेत? याला प्रपंचिक अज्ञान म्हणतात बरं. एकनाथ महाराजांचं अज्ञान संपलं होतं. सद्गुरूची कृपा त्यांच्यावर झालेली नव्हती. त्यांना तो म्हातारा क्रश दिसायला सुरुवात केला. त्यावेळेस त्या म्हाताऱ्यानं काय केलं, मला म्हणले जनार्दना मला खूप अशी भूक लागली रे, मला काय तर खायला करून दे. मग त्याने खाण्यासाठी काय काढले तर आपल्या जुळीमधलेच तुकडे काढले आणि एका पात्रामध्ये घेतले आणि पात्रामध्ये त्याला कुस्करण्यासाठी मध्ये जे काही कोणतं आपला सांबार नव्हतं त्याच्यामध्ये त्याने त्या कुत्रीचं दूध काढलं आणि त्या कुत्रीच्या दुधामध्ये भाकरी कुसरल्या आणि दोघं आनंदानं खायला सुरुवात केली. विचार करा. मग त्यावेळेस एकनाथ महाराजाला म्हणतात, अरे म्हणले एकनाथा थोडं बघ तू याच्यातला आनंद काय, आस्वाद काय. एकनाथ महाराजांनी म्हणले नाही मला जमणार, ते तुम्हीच बघून घ्या. ठीक आहे. मग त्याने पोटभर जेवण झाल्यानंतर त्याने जे ते वाटी आता ते पात्र होतं, पात्र देण्यासाठी त्यांना त्या सरोवराकडे पाठवलं. मग पात्र सरोवराकडे घेऊन गेल्यानंतर आता इकडं पाहिलं, मला कुणी बघणार कुणी नाही. इथं खायला काय ग ते बोटांना जे आहे त्या लागलेलं जे ते आपलं उच्चिष्ट आहे. तुका म्हणे शेष आवडी वचन न मोडी बोली, ते शेष आहे उरलेलं, उच्चिष्ट आहे सद्गुरूचं. त्याने बोटानं काढलं आणि जिभेला लावल्यानंतर काय झालं, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची किंवा अवघीची त्रिलोकी आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा. ही अवस्था झाली म्हणजे प्रब्रह्म अवस्था झाली त्याची. त्याला सगळं जग जे आहे ते जगन्नाथ म्हणजे भगवंताचं स्वरूप दिसायला सुरुवात केलं. म्हणजे त्याचा ह्या प्रपंचिक अज्ञान जे आहे ते संपलं. विचार करा. आणि सगळं त्रिलोकीची आनंदानं भरलं आणि पाहायला गेलं तर तिथं साक्षात दत्तात्रय नित्य नेमानं सद्गुरूची सेवा केल्यामुळे दत्तात्रयानं त्यांना दर्शन दिलं. नव्हे एक दत्तात्रयाचा भक्त इथं अंबाजोगाईला होता, मुकुंदराज म्हणून. दत्तात्रयाची सेवा करायचा आणि नाथसृष्टीचं आमंत्रण देण्यासाठी भगवान आपला दत्तात्रयाच्या पशी एकनाथ महाराज आले त्या मुकुंदराजापाशी की आमच्या इथं जे आहे ते दत्तात्रयाचा नाथसृष्टीचा उत्सव असतो, तुम्ही या. मग त्याने आले इथं मुकुंदराजाने दत्तात्रय दोघं सोंगट्याचं नाव खेळत होते. सोंगट्याचं नाव. मग सोंगट्याचं नाव खेळत असताना एकनाथ महाराजाला कोण दत्तात्रयानं पहिल्या त्याने जे आहे ते आपला गुप्त झाले. पाहायला गेलं दत्तात्रय नाहीत. मुकुंदराजानं मला ही येणारा कोणतरी मनुष्य आहे, अधिकारी नाही, याला बघितल्याबरोबर दत्तात्रय ते लुप्त झाले असताना वाटलं. आणि त्याने ती पाहिल्यानंतर त्यांचं ते आमंत्रण स्वीकारलं आणि एकनाथ महाराज निघाले. एकनाथ महाराजाकडे तो आपला गेला आणि गेल्यानंतर शिववर बसले जाऊन. आता आम्ही आल्यावर महाराजांना हाक मारलो, इथं आल्यावर कोपऱ्याला लावला तर कुठं जाऊ, न्यायला या आम्हाला.
तसं त्यांनी मुकुंदराजा तिथं पहिला एकनाथ महाराजांसाठी निरोप पाठवले, अनेक निरोप पाठवले, पण त्यांनी असल्या मोठा उत्सव समारंभ तयार होता, समारंभातून त्यांना येणं झालं नाही. मग ते मुकुंदराजा झापड पडल्यानंतर आजात हळूहळू आल्यानंतर त्या दरवाजाला पाहिला दत्तात्रय चोपदार, पुढे आशी काठी कर. त्या काठीनं ढकलं त्या दत्तात्रयानं त्यांना खाली. एकनाथ महाराजचा अधिकार बघा. त्या काठीनं दत्तात्रयानं त्या मुकुंदराजा लोटले खाली. अरे म्हणले मग ती मालक आहे माझा. कोण? तर एकनाथ महाराज माझे मालक आहेत म्हणले. मी चोपदार दरवाजातला त्यांच्या. कशाचा अधिकार आहे? तर नित्य नियमानं सद्गुरुनाथाची सेवा त्याने केली. दत्तात्रयांना चोपदार होऊन त्यांच्या दारात थांबावं लागलं. विचार करा. नवे श्री आपलं श्रीखंडाच्या रूपानं भगवान परमात्माने त्यांच्या घरी पाणी भरलं, गंध उगाळून दिलं. नवे ब्राह्मण लोक त्यांच्या पितृपक्षामध्ये जेवण करायला आले नाहीत. याचं कारण सकाळी जात असताना एखादी आपला हरिजनाच्या वस्तीतले लोक जात असताना त्याच्या मुलाला तिथं पुरणपोळीचा वासाचा सुगंध पडला आणि त्यांनी ते पुरणपोळी खाण्यासाठी इच्छा केली. सगळे लोक जे आहेत ते जेवणासाठी त्यांनी म्हणले आता इच्छा झाल्यानंतर मग आपला स्वयंपाकात काय अर्थ नाही म्हणले. त्यांना जीव घातलं पाहिजे. त्यांना जीव घातलं. सगळ्या सोहळ्यातला स्वयंपाक होता. सोहळ्यातला स्वयंपाक असताना सुद्धा त्यांना जीव घातले. आणि ते पाहत असताना ब्राह्मण मंडळीनं पाहिले. म्हणजे आता महाराजचे लोक जीव घातले. ब्राह्मणाला तर आमंत्रण दिलंय, आम्ही कट केल्या जाणार नाही त्यांच्या घरला. द्वेष केले त्या ब्राह्मण लोकांना. मग श्रीखंड्याला म्हणले आता काय करावं श्रीखंड्या म्हणले सांगा. म्हणले ह्यांचे हे नाकाई ना त्यांचे बाप येतील जेवायला. त्यांचे आजोबा पंजोबा पित्र असे लोक जेवायला आले. कुठं? एकनाथ महाराजांच्या घरी. ती ब्राह्मण मंडळी म्हणते आता कुणाला जीव घालते पित्र म्हणून बघा. मग त्याचा बाप आहे, त्याचा आजा आहे, त्यांचा आजी आहे, सगळे लोक बघायला. तर अरे म्हणजे आपलेच माई बाप आणले की जीव घालायला. ही ताकद कशामुळे आली? तर नित्य नियमाने तिने सद्गुरुनाथाची सेवा केली. 36 वर्ष देवाने त्यांच्या घरी पाणी भरले. विचार करा. हे कशाचं कारण आहे? तर त्या भगवान परमात्म्याची सेवा, भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी त्यांनी नित्य सद्गुरुनाथाची सेवा केली. त्या सद्गुरूची सेवा केल्यामुळे काय झालं? अंगातला विषय नष्ट झाला. आणि विषय नष्ट झाल्यामुळे काय झालं? परब्रह्माची प्राप्ती झाली. म्हणून मनुष्य देहामध्ये आलेल्या लोकांना या प्रपंचात जे आपण सुख मानतो, हे प्रपंच कसं आहे? संसार दुःखमूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस आपण रात्रंदिवस किती जर तळमळ केलो, संसार किती जरी मोठा आपण व्यापक संसार जरी केलो, प्रपंच केलो, तर त्याला येणारं फळ जे आहे ते फळ कोड आहे. त्या फळ आपला प्रपंचातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तिथं संताची संगत सांगितलेली आहे, सद्गुरूची सेवा सांगितल्या. कारण या कलियुगामध्ये कोण थोर आहे? तर साधू थोर जाना, 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 साधु
थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर कीर्तनाची वेळ संपलेली. या नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय आणतो उफाव करू नये. शांतीभ्रम एकनाथ महाराज या भंगात सांगतात, या मनुष्य देहाला प्रत्येक जीवाला उपदेश करतात की बाबा या मनुष्य देहाला तुम्ही आलात तर तुम्ही काय करा, या सद्गुरूला शरण जा. त्या सद्गुरूला शरण गेल्यानंतर काय होतो, गुरुचरणी ठेविता भाव आणि आपे आप भेटे देव. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपोआप होते बरं का. पण त्या या कलियुगामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सर्वात श्रेष्ठ कोण आहेत तर ते संत आहेत, सर्वात श्रेष्ठ कोण आहेत ते साधू आहेत, सर्वात श्रेष्ठ कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत बरं का. त्यांना अनन्य भावाने जर आपण शरण गेलो तर आपण सर्व सुखाला पात्र होतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर का व्हायची असेल तर आपल्याला संतांच्या संगतीमध्ये राहावं लागेल, संतांची सेवा करायला. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. संतांची सेवा जर आपण केलो तर ते भगवान परमात्म्याला ती प्राप्त होते. म्हणून आपण या मनुष्य देहाला आलेल्या लोकांनी जे आपल्याला अज्ञान घालवायचं, अज्ञान तीव्रांदश्य ज्ञान अंजन सलाकया आणि चक्षु रलमिलांत्याने तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान जर आपल्याला घालवायचं असेल, आपलं अज्ञान म्हणजे आपल्याला प्रपंचामध्ये आपण सुख हुडकतो, प्रपंच सुखाचा नाही, प्रपंचात सुख नाही. या प्रपंचातून आपल्याला हळूहळू जर विरक्त व्हायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि संतांची सेवा सांगितले. मग तो हळूहळू त्या प्रपंचातून विरक्त होतो आणि तो विरक्त झालेला जीव परमानंदाच्या प्राप्तीला लागतो. आणि त्या परमानंदाच्या प्राप्तीची गोडी त्या जीवाला लागली तर ते जे मन आहे, आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, मग भाग गेला शील गेला अवघा झाला आनंद. पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. तुम्हाला एवढी बरंच वाटलं आता कसं. आणि जो जीव आपला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन हुडकला, संताला शरण गेला, सद्गुरूला शरण गेला, त्या जीवाला मरणाची भीती वाटत नाही, मरणाची भीती वाटत नाही. आणि जे विषयी जीव असतात, प्रापंचिक जीव असतात, ते नीट मरत बी नाहीत. 6-6 महिने मरत नाहीत. घरचे लोक नवाज करतात कवा मरल, सगळे लोक अपेक्षा करतात आपली, पण आपल्याला मरण येत नाही. ह्याचं कारण आपलं हे जे मन आहे ते विषयाचं चिंतन करतं.
त्या विषयाच्या चिंतनानं काय होते, आपली वासना प्रगट होते, वासना वाढते आणि वासनेच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याला जन्म मिळतो. हा देह तर टाकतोच, पण पुन्हाचा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्या वासनेच्या अनुषंगाने आपल्याला जन्म प्राप्त होतो. मग ते वासनेचे बीज जळून जाय. कशामुळं? तर ते संतांच्या संगतीमध्ये आपल्या वासना नष्ट होऊन जाते आणि वासना नष्ट झाल्यावर आपल्याला मरणाची भीती वाटतच नाही. झाकला घटीचा दिवा, जसा दिवा जसा शांत होतो तसा आपल्या अंतःकरणातून, आपल्या ह्या मनुष्य देहातून सूक्ष्म जीवात्मा निघून जातो आणि ते भगवान परमात्म्याशी सुस्वरूपाला प्राप्त होतो. मग तो सर्व सुखाला पात्र झालेला जीव, पुन्हा त्याला जन्मही नाही मरणही नाही. जर तुम्हाला जन्मालाच यावं वाटलं तर येते उपकारासाठी आणि आले घरच्या वैकुंठी. जर तुम्हाला जन्मालाच यायचे तर काहीतरी उपकारासाठी या. नाही तुम्हाला दूध दे वाटलं, ताकाचे तरी उपकार करी आता. नका देऊ दूध, जयामध्ये सार, आणि ताकाचे तरी उपकार करी आता. तुकोबारे सांगतात, ताक तरी द्या लोकांना, काहीतरी उपकार करा. उपकार केल्याशिवाय हा प्रपंच आपला जे आहे ते सुखरूप होत. आपलं सांगतात की आपण सद्गुरूला शरण जा. सद्गुरूला शरण गेला तर आता आपला हे अभंगाचा भावार्थच आपला पहिल्याच आपल्या ह्याच्यामध्ये आहोत. आता नंतर कधी आपल्याला योग आला तर आपल्याला ते बघण्यात येईल. आता झालेली सेवा दत्त महाप्रभूच्या चरणी ठेवू, आपला संपन्न करू. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजाच्या, सद्गुरू गुरुबाबा गैनाथ महाराजाच्या चरणी अर्पण करून आपण आता इथं सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, सद्गुरु गिरनाथ वल्लराज महाराज, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, दत्तात्रेयनाथ एकनाथ महाराज. तुकाराम 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 आज जर पाहायला गेलं तर खूप असा मोठा आनंद. आज बालकीर्तनकार भगवती हिच्या जर पाहिलं कीर्तन करणं सोपं आहे, पण गायनाचं अंग जर पाहिलं तर आज गायनाचार्य जरी असेल तर तिनं फिका पाडते. पुढे विचार करा, हे सहज न हो. तर याला अनेक जन्माचं पुण्य लागतं. जन्मजन्मांतरी जरी आपण आपली सेवा केली तर असा जो जीव आहे जन्माला येत असताना सुद्धा कुठं यावं याला सुद्धा महत्वाचं कारण. आज देवाचा आपण जो इतिहास पाहिला तर त्यांनी अत्रुष्य आश्रमात येण्यासाठी तिघांनी मिळून एकत्र येण्याचा प्रयत्न केला. याचं कारण ते जागा पवित्र लागते, त्या मातेचं अंतकरण पवित्र लागतं आणि तिची सेवा त्या पद्धतीची लागते. आज ह्याच्याकडे जर पाहिलं तर आज लहान तोंडी मोठा घास. ज्या वेळेस चांगदेव महाराजाने 14 वेळा मृत्यू आपला महागारी सरकवला, किती 14 वेळा त्याने मृत्यूवर विजय प्राप्त केला होता. नव्हे जर माणसं जर बोथाच्या परिसरात मेले असतील तर त्यांच्या आश्रमात टाकले आणि त्यांच्या समाधीमधून त्यांनी उत्थान जर पावले
आणि पाहिल्यानंतर त्याने वर त्यांच्या पाणी शिपल्या शिपल्या ती माणसं उठून हिंडायची. इतका ताकदबाज तो कोण चांगदेव महाराज. त्या आश्रमातून एक मुक्ताबाई जात असताना, चिमुकली मुक्ताबाई अशा अवस्थेमधली, त्या रस्त्याने जात असताना लोक झोपलेली होती. म्हणजे तिने विचारले, एवढे लोक कसं काय झोपलेत नाही? म्हणले, ही मेलेली माणसं आहेत आणि इथं जे बाबा बसलेले आहेत मध्ये चांगदेव महाराज, त्याने समाधीतून उत्तान पावल्या पावल्या त्याने पाणी शिपले की लोक झोपेतून उठल्यासारखे उठतात म्हटले. अरे म्हणजे त्याच्यासाठी एवढं काय? म्हणलं, इथं कुत्रं एकाचं लाडकं कुत्रं मेलतं, त्याला उठवायचं होतं म्हणून त्यानं आणलेलं होतं तिथं कुत्रं. म्हणजे ते कुत्रं घेऊन हिवाळा म्हणले याच्यावरून, ते मेलेलं कुत्रं त्यांच्या हिवाळ्यावरती लोक उठून पळायला सुरुवात केली. चांगदेव महाराजांनी पाहिली ती. म्हणजे हा चमत्कार कोणी केला? तर पाहत असताना चिमुकली अशी मुक्ताबाई, त्याने म्हणले, हिचा अधिकार जर एवढा मोठा आहे तर त्याने साष्टांग दंडवत घातला. श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातला आणि त्या दिवशी तिच्याकून अनुग्रह घेतला त्यानं. चांगदेव म्हणे, आजीची जन्मोलन गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. विचार करा, 1400 वर्ष जगलेला म्हातारा, त्यांचा अधिकार कुठं? पण त्यांनी त्या चिमुकलीकडे पाहिले आणि तिला साष्टांग प्रणिपात केला आणि तिच्याकून अनुग्रह घेतला आणि तिला गुरु करून घेतला. विचार करा, असे हे जे जीव असतात ते भगवंत स्वरूप असतात. विचार करा, अंगात पहिलेच त्यांच्या उपजता ज्ञानी आणि हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. उपजताच ज्ञानी जे असतात ते भगवंताचं स्वरूप असतात. आज त्याच्याकडे पाहायला गेलं, त्याचं नावही भगवती आणि ते आहे बी भगवती. बरं, आजचा हा आनंद सुख सोहळा पाहिला, आजचा हा प्रसंग जो आहे, आज आमचे तानाजी महाराज आमचे गुरुबंधू आहेत, त्याने आमच्यावर हा आज अशा आनंदाचा उपभोगण्याचा जे सोहळा पाहण्याचा योग जे आणला, आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने आला. आज सगळ्यालाही प्रणाम करून आज माझी सेवा इथंच संपवतो. विठ्ठल आदिनाथापासून चालत आलेल्या गुरुपरंपरेला नतमस्तक होऊन समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू गुरुबाबा गणनाथ महाराजांच्या चरण लीन होऊन चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ दत्त जयंती यात्रा महोत्सव गेली अनेक वर्षापासून आपण हा उत्सव चालू ठेवलेला आहे. त्यामध्ये कीर्तन असणारे असतील, भागवत कथा असेल, अन्नदान असेल, विविध असणारं धर्मक्षेत्राचं कार्य आपण या ठिकाणी करत आहोत. पण अत्यंत या दुधाला पवित्र करण्यासाठी साखरेची गरज आहे. आदिनाथाच्या परंपरेत ज्यांचं असणारं वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा या न्यायाप्रमाणे या औशिकर घराण्याची असणाऱ्या गुरुगादीची सेवा महाराजांची असणारे प्रभुदास महाराज यांनी सेवा केली. नव्हे नव्हे मालकाणी, आपल्या औशिकर मालकाणी यांना असणारा गादीचे असणारे सर्वात श्रेष्ठ असणारा ज्येष्ठ गुरुबंधू असणारं हे स्थान दिलेलं आहे. आजही औशिकर महाराजांच्या फडावर जर असणारा टाळ कुणाकडून जर घ्यायचा असेल तर आदरणीय प्रकाश महाराजांच्या हाताने असणारा टाळ मिळतोय. कुणालाही टाळाला हात लावता येणार नाही. म्हणजे असा असणारा काटेकोरपणे आपल्या गुरुगादीचं शिष्यत्व त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि प्रतिवर्षाप्रमाणे दिंडीमध्ये त्यांचा असणारा, मला तर वाटते माझ्या अगोदरपासून, आजा गेला पंजा गेला देखत देखत नातू पंतू तोही झाला, अनेक पिढ्यापासून या गुरुघराण्याची असणाऱ्या औषध उपचाराची सेवा त्यांच्याकडून केली जाते. आणि आपल्या या वारकरी संस्थेला सुद्धा त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. दिंडीमध्ये असणाऱ्या एकदम लहान मुलापासून ते वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकापर्यंत ते असणाऱ्या औषध उपचाराची सेवा करत आहेत. निष्काम भक्ती, निष्काम त्याग त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे, की जेणेकरून या औषधकर घराण्याची परंपरा त्यांनी सांभाळलेली आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने आपल्या या गडाला असणारं पुनीत करण्याचं काय उद्धार पावेने काय कृपा करेल नारायण. 80 तुम्ही सांगा संत चरण पावलो या न्यायाप्रमाणे संत दर्शनी हा लाभ पद्म लाभ जोडीला गुरु घराण्याची असणारी ही अत्यंत पवित्र गादी सांभाळण्याचं असणारं त्यांनी हे कार्य केलेलं आहे. म्हणून त्यांना गुरुगादीचे कोटी कोटी आशीर्वाद. त्यांची सेवा उत्तराउत्तर आमच्यासारख्या बारक्या भावाला घडावी. कारण आमच्यासोबत मारुतीदादा आमच्या गावातले वारीला येणारे माघवारीतले लोक बघतात, वडीला कीर्तनाला उभारायचं असेल तर टाळ मिळत नाही.
पण तेवढ्याही गर्दीमध्ये 50,000 पब्लिकमध्ये असणाऱ्या वारकऱ्यामध्ये ते आपल्या लेकराला टाळ देतात. हे भाग्यवान आहोत आपण. म्हणून सज्जन हो, अशा महात्म्याचं दर्शन व्हावं हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवून महाराजाला गडावर आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कधी चुकलंही असेल लहान भावाकडून तरी क्षमा असावी, आणि जे काही सत्य असेल ते सद्गुरुनाथांचा प्रसाद समजून आम्ही करत आहोत. भाविकांना दुसरी सूचना आहे, ज्यांना कुणाला पुढील वर्षाच्या अन्नदानामध्ये भाव सेवा घ्यायची असेल अशाने संस्थांची संपर्क साधावा. दुसरी महत्त्वाची सूचना आहे की आपल्या या दत्ताची मूर्ती आदिनाथाच्या परंपरेतून इथे येत आहे. आपली जी मूर्ती आपण बसवत आहोत ना, सर्वसामान्य कुण्या गुरुभक्ताकडून आम्ही घेत नाही. पण सज्जन हो, या मल्लनाथ महाराजांच्या परंपरेचे निटुलकर महाराज, आदरणीय वीरनाथ महाराज, लड्डा महाराज असणार, शेठजी महाराज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, नाथ संस्थान निटूर, या संस्थांच्या माध्यमातून दत्तात्रय प्रभूची 3.25 फूट उंचीची मूर्ती आपल्या संस्थानला प्राप्त होत आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या असणाऱ्या पदस्पर्शाने असणाऱ्या ही मूर्ती या ठिकाणी येत आहे. कारण ज्यांच्या घरामध्ये मल्लनाथ महाराजांच्या आजही पादुका आहेत, सगळ्यांनी साक्षीभूत आहेत, हे म्हणजे अशा पवित्र घराण्यातली असलेली मूर्ती तयार झालेली आहे. म्हणून भाविकांना सूचना आहे, कळसाच्या कामाला असणारा तन मन धनाने सहकार्य करावं. येणाऱ्या पुढच्या वर्षी मूर्तीची स्थापना करणार आहोत म्हणून भाविकांनी याची नोंद घ्यावी. महाराज सांगतात, पाये पाद जे जे जर गोट